व्हिडिओ. सो आता इथून निघालेलो आहे नेक्स्ट स्टेशनकडे, नेक्स्ट स्टॉपकडे. सो आता इथून हरिहरेश्वरकडे निघेन. सो तिथं आजचा स्टे करेन आणि देन तिथून पुढची जर्नी कंटिन्यू करेन. सो आधी बॅग बांधतो बाईकला आणि भेटतो तुम्हाला. सो गाईज इथून निघालेलो आहे, बॅग लावली गाडीला. थोडीशी थंडी आहे, सकाळी थोडं धुकं साठलेलं, गाडी पण टकाटक केली. चला निघायचं एक बार. सो कॅमेरा घेतला, सगळं तिथं फोन होल्डरला माउंट केला आणि स्टार्टर मारलं आणि निघालो. हा रोड सरळ इकडे कराडला जातो आणि हा वापस गुहागरकडे. आमचा स्टे थोडासा गुहागरच्या बाहेरच्या बाजूला होता, कारण गुहागरमध्ये कुठेच आम्हाला मिळाला नाही स्टे. आम्ही थोडं बाहेरच्या बाजूला आलो. इथं स्टे चांगला आहे, फक्त एवढंच की आजूबाजूला पूर्ण डोंगर असल्यामुळे ह्या दिवसात थोडीशी थंडी आहे. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे. सो आता इथून निघालोय नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. तिथं आपल्याला फेरी घ्यायची. त्या गावाचं नाव आहे दाभोळ. तर दाभोळ जेट्टीला जायचं इथून आणि दाभोळ जेट्टीवरनं फेरी घेऊन पुढे वेळासला जायचं. हरिहरेश्वरच्या थोडंसं महाग आहे. सो फ्यूल आहे 4 कार्ड. ह्याच्यामध्ये तर सध्याची फ्यूलची तर गरज नाही, मे बी त्याच्यामध्ये करावं लागेल फ्यूल. सो बघू, थोडं निघतो पुढे. मला फ्यूलची गरज आहे, फ्यूलच करेल आणि पुढे निघेन. इथं कोणतं तरी गाव आहे, अंजनवेल नावाचं गाव, जिथून दाभोळला जाण्यासाठी 3 रूट आहे. सतत तो रूट नियरेस्ट रूट आहे. हा रूट 1 किलोमीटर जास्त आहे, जो मॅप दाखवत आहे. बट हा रूट ॲज कम्पेअर टू तो रूट चांगला आहे, म्हणजे रोड्स वगैरे चांगले आहेत आणि रोड मोठे आहेत. सो इकडे जेट्टीकडे जाताना एक लाईट हाऊस लागतं, जिथं आम्हाला काल रात्री यायचं होतं सनसेट बघण्यासाठी. बट ॲक्च्युली ते 5 वाजताच बंद होतं आणि 5 वाजता सनसेट नव्हता झालेला. सो त्यामुळे आम्ही जस्ट आता बघण्यासाठी चाललोय की तो व्ह्यू पॉईंट कसा आहे, की चांगला आहे का जस्ट असंच आहे का, तिथे एंट्री करू जस्ट बघूया. लाईट हाऊसला पोहोचलेलो आहे. इथून टर्न घेतल्यानंतर हे मंदिर आहे, आय थिंक शिव मंदिर आहे कोणते तरी. आणि त्याच्यानंतर आता सध्या बंद आहे ॲक्च्युली लाईट हाऊस. त्यांचा टायमिंग आहे 10 वाजता ओपन करतात ते बोलले. बट मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही 2 जणच आहे ना, आम्हाला खूप लांब जायचं आहे. सो तुम्ही ऑफिसमध्ये विचारून बघू शकता की आम्हाला एंट्री भेटेल का. आम्हाला किती मोस्टली 15-20 मिनटासाठीच पाहिजे, कारण जस्ट जाऊन बघेन आणि वापस पुढे कंटिन्यू करेन जर्नी. सो लेट्स सी, ते विचारायला गेलेत, बघू काय म्हणतात. सो गाईज फायनली एंट्री भेटलेली आणि खूप खुश आहे मी. फर्स्ट टाइम लाईट हाऊसमध्ये आलो आणि मी पूर्ण टॉपला आलेलो आहे. हे इथं आतमध्ये ती लाईट असे जी लाईट फिरते, ती लाईट आहे इथं आतमध्ये. आणि ह्या साईडला इथे ते काय म्हणतात त्याला, रडार का काहीतरी म्हणतात. सो ते आहे आणि हा पूर्ण व्ह्यू आहे इथून. हा पूर्ण समुद्र व्ह्यू एवढा भारी दिसत आहे ना सकाळच्या टायमाला इथून. खूप खूप मस्त दिसत आहे हा पूर्ण डोंगर. आणि ह्या साईडला कोणता तरी गड आहे इथे, तो तिथे गड आहे, अंजनवेल फोर्ट आहे तो. आणि हा पण एक व्ह्यू पॉईंट आहे इथे, हा वाला. इथून पण छान दिसता व्ह्यू. बट मी त्याच्यापेक्षा पण टॉपवरती आलेलो आहे. आणि ही ती लाईट आहे आतली, जी लाईट हाऊसमध्ये फिरत असते. टॉप टॉप नॉच व्ह्यू आहे, टॉप नॉच. फक्त तुम्ही जर सकाळी येत असाल तर 9:30च्या नंतर या, कारण 10ला एंट्री चालू होते आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर असतं ते 5 वाजेपर्यंत.
आणि ऑनलाईन पण चालतं, बट जर तुम्ही सकाळी येत असाल तर कॅश प्रेफर करा, कारण कधी कधी नेट नाही चालत. तो हा व्ह्यू आहे तुमचा एकदम मस्त. सो ही अशी एंट्री आहे, खूप लहान एंट्री आहे. आणि इथून वरती आल्यानंतर इथून एकदम असं वरती चढावं लागतं. आणि त्या तिथं ती लाईट असते जिथं आम्ही आत्ता गेलेलो होतो. आता चालले वापस खाली. सो हे लाईट हाऊस काहीतरी 1960चं दिसत आहे, कारण 1960पासून इथं एक अधिकारी येऊन आलेले आहेत आणि त्यांचा टायमिंग आहे. सो ऑलमोस्ट आता सध्या 15वा अधिकारी आहे, श्री सुलेमान मालपेकर. 9/8/2023 पासून अजून सध्या ते इथं कार्यरत आहे. सो हा तो पॉईंट आहे जिथं आम्ही आत्ता वरती गेलेलो होतो. आणि हे मेन लाईट हाऊस आहे जिथं लाईट असते. सो आता इथून वापस चाललेलो आहे. तिकडे गेट आहे, गाडी बाहेरच पार्क केलेली होती. आता गाडी घेतो आणि पुढे कंटिन्यू करतो जर्नी. दादा, सो चाललेलो आहे. बाय बाय लाईट हाऊस. आता पुढे कंटिन्यू करतो जर्नी. सर आता डायरेक्ट जेट्टीवरती जातो आणि जेट्टीवरती भेटतो तुम्हाला. हा सुद्धा दादा होता ज्याने एंट्री दिली, कारण लाईट हाऊस अजून चालू नव्हतं, त्याच्यामुळे ते लोक एंट्रीसाठी आधी नाही म्हणले, पण त्याला मी रिक्वेस्ट केली, सो त्याच्यामुळे त्याने एंट्री दिली मला. सो इथे जेट्टीवरती आलेलो आहे. इथं तिकीट काउंटर आहे, तिथं तिकीट काढलं आणि जस्ट शिप आलेली आहे मागे इथं. इथं शिप आहे. सो थोडीफार गर्दी आहे, सेम कालच्या सारखेच. शिपमध्ये जास्त गर्दी नाही आहे, बट इथं सराउंडिंगमध्ये आहे थोडीफार गर्दी. सो आता शिपमध्ये बसतो आणि जास्त लांब नाही जायचं. तो जो किनारा दिसत आहे बस जस्ट त्या साईडला जायचं आहे. जास्त डिस्टन्स नाही आहे, थोडंच डिस्टन्स आहे. सो हार्डली 15 मिनिट लागतील तिकडे जायला. सो पलीकडे जातो आणि मग भेटतो. सो बोट निघालेली आहे वरतून. माझा व्हिडिओ काढतो फक्त. बोट निघालेली आहे. हा पूर्ण सिनरी आहे एवढा चांगला मस्तपैकी. जास्त लांब नाही आहे, इथं मागच जेट्टी आहे त्या साईडला. इथं जेट्टी आहे. सो त्या जेट्टीवरती जाऊन खाली उतरायचं आणि देन जस्ट पुढे निघायचं, तेवढंच आहे. सो बाय बाय जेट्टी. निघालो बाहेर आता. हळूहळू जावं लागतं, एक 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 गाडी खाली येईपर्यंत, पण रिस्क पण असते ह्याच्यामध्ये. सो दापोलीला पोहोचलेलो आहे. थोडं काम करत करत लंच करत आहे आणि त्याच्यानंतर इथून पुढे कंटिन्यू करेन. सो लंचमध्ये चपाती आहे, वडा आहे, पापड आणि 2 भाज्या आहेत, सोबत दही पण आहे. हे करेल. सो इथून सरळ गेला तर महागणपती आहे, आणि इथून जर राईटला गेला तर तो रूट केळशी आणि तसंच वेळासकडे जातो. आता आम्ही सध्या तिकडे चाललेलो आहे. महागणपतीकडे तर खूप गर्दी दिसत आहे, ते पूर्ण लाईन लागलेली आहे. सो काही वेळासला पोहोचलेलो आहे. वेळासला होमस्टे केलेला होता. हा होमस्टे हवाला खूप सुंदर होमस्टे आहे. आणि इथे वेळासमध्ये खूप छोटं गाव आहे, बट इथे खूप सारे होमस्टेज. त्या साईडला पण खूप चांगले चांगले होमस्टेज आहेत. इकडे पण पुढे पण आहेत. आणि हा आमचा होमस्टे. सो रूम वगैरे खूप चांगल्या आहेत तिथल्या. मी तुम्हाला याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि ह्यांच्याकडे ब्रेकफास्ट, लंच, डिनरचं ऑप्शन पण आहे. तुमच्या ऑर्डरप्रमाणे ते बनवून देतील. सो आतमध्ये एंट्री केल्यानंतर ते ॲक्च्युली होमस्टे. इथे त्यांचा डायनिंग एरिया आहे. सर्व पूर्ण लंच, डिनर, ब्रेकफास्ट वगैरे प्रोव्हाइड करतात. आणि बॅक साईडला हे त्यांनी गार्डन बनवलेलं आहे. एवढं सुंदर गार्डन आहे ना,
ते पूर्ण सुपारीचे झाडं, खूप खूप सारे झाड आहेत मागं. मोसंबीचे झाड वगैरे, आणि त्यांची स्वतःची वेल पण आहे. आय डोंट नो की त्यात पाणी आहे का नाही. हां, खूप सारं पाणी आहे त्याच्यामध्ये, आणि खूप डीप पण आहे ते. हे पूर्ण सुपारीची झाडं दिसत आहेत. हे सर्व पूर्ण सुपारीची बागायतच आहे. त्यांच्या छतावर पण त्यांनी सुपारी वाढ. सो त्यांच्या गार्डनमध्ये मी पहिल्यांदा लवंगाचं झाड बघत आहे. हे लवंगाचं झाड आहे. हे जे छोटे छोटे दिसत आहेत, याला लवंग लागलेले आहेत. हे ते झाड आहे. सो ह्या साईडने चालत आलेलो आहे मी. गाडी तर रोडवरती लावलेली, कारण तिकडून आपल्याला गाडी किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर काहीच नाही इकडं आणता येत. थोडं वॉक करत यावं लागतं, आणि वॉक करून गेल्यानंतर त्या साईडला तिथे बीच आहे. सो एकदम छोटा बीच आहे, 0 क्राऊड म्हणू शकता, कारण हार्डली 10 ते 15 लोक असतील बीचवरती, किंवा ते पण कमीच. सो पीस आहे खूप जास्त इकडे बीचवरती. स्वतः तिकडे चाललेलो आहे मी. सो तिकडून आलेलो आहे बीचवरती, आणि बीचवरती लिटरली कोण नाही आहे, फक्त इथे कपल आहे आणि मी इक्बाल. आम्ही 4 जण आहे. असं वाटत आहे की कुठेतरी प्रायव्हेट बीचवरती आलेलो आहे. आणि हा ब्लॅक सँड बीच आहे, हा व्हाईट सँड किंवा जो नॉर्मल बीच असतो तसा नाही आहे. आणि प्लस पॉईंट डॉगेश भाई पण आहे. तर हार्डली आम्ही 5 लोक आहेत फक्त बीचवरती. चिल करत होतो इथं बीचमध्ये, आणि अचानक त्या साईडला ना इक्बालला डॉल्फिन दिसली. इक्बाल ओरडला. मी आधी भिलो काय झालं म्हणून, पण इक्बालने मला डॉल्फिन दाखवली. मी ट्राय करतो रेकॉर्ड करायचं, जर दिसली तर वेल अँड गुड, ह्या तर बघू तरी पण मी रेकॉर्ड करतोय. सो सो गाईच, झालेलं आहे मस्ती करून. आता निघालो आहे रूमकडे वापस. जाऊन फ्रेश वगैरे होईन, आणि देन डिनर करेन. डिनर झाला की झोपी जाईन डायरेक्ट, कारण उद्या सकाळी वापस निघायचं आहे पुण्याकडे. सो ब्लॉग इथेच एंड करूया. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू हिट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. मी निघतो रूमकडे. थँक्यू. बाय बाय.